sana foto ke. Dur.
याबरोबरच ज्यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केला, प्रमुख माननीय याशिनी नागराजन मॅडम यांचं आपण स्वागत करावं. माननीय डॉक्टर राजेश गायकवाड सर, सर्व उपक्रमांना आम्ही आमच्या महाविद्यालयाच्या प्रांगणात सन्मानानं स्थान देतो आणि ते यशस्वी करण्यासाठी आमच्या मेनकुदे विद्यार्थी बघत होते. तो सावित्रीमाईच्या जन्मच्या जिल्ह्यामध्ये एक महिला शाळा आहेत आणि त्याच्या ऑनर बोर्डमध्ये तुमच्या इथून बरेच अधिकारी आणि वरिष्ठ व्यक्ती मतलब दे हॅव युअर एल्युमिनस आर देयर. तो मला खूप छान वाटला आणि आज तुम्हाला बघून मला नक्की मतलब ऐसे लग रहा है कि ओके दिस इज़ वाई आपके यहाँ से इतने रेप्यूटेड पीपल हॅव एमर्ज, क्योंकि यू हॅव शोन पार्टिसिपेशन. आजचा जो कार्यक्रम होता त्याच्यात पण तुम्ही छान पार्टिसिपेशन दिला आणि तसेच माझ्या अपेक्षा आहेत की तुम्ही लाईफच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तसेच तुम्ही मागे राहणार नाही, तुम्ही पुढे येऊन तुम्ही पार्टिसिपेट करायचे आहे. देर इज ऑलवेज असं असतात की म्हणजे थोडंसं म्हणजे महिलाला पार्टिसिपेट करायचं आहे क्या, समोर यायचं आहे क्या, तर तसं तुम्हाला नेवर हाईट, कधी पण मागे बसायचं नाही आहे. काहीच पण झालं पार्टिसिपेट म्हणजे फक्त असं कार्यक्रममध्ये पार्टिसिपेट करायचं आहे हे मी म्हणत नाही. काहीच पण चला, काहीच सोशल इव्हेंट असतात त्याच्यात पार्टिसिपेट करा, काहीच कल्चरल इव्हेंट असेल त्याच्यात पार्टिसिपेट करा. इवन क्लासमध्ये पण पार्टिसिपेटच्या अर्थ हे आहेत की तुम्हाला यू शुड नॉट होल्ड युअर सेल्फ बॅक. कळालं ना? जसं क्लासमध्ये पण तुम्हाला जर काहीच डाऊट असेल तो पण विचारा, काहीच कधी पण मदतच्या गरज असेल विचारा, मागे राहायचं नाही आहे, समोर येऊन एक तो आपला हक्क आहे समोर यायचं आहे. आणि त्याच्यानंतर कधी पण काहीच पण असं काय म्हणतात एक हेजिटेन्स असतात बऱ्याच ठिकाणी, मला विचारायचं आहे क्या मतलब पुढे यायचं आहे का, तर तसं ठेवू नका. यू आर इन मतलब तुम्ही खूप चांगला कॉलेजमध्ये आणि खूप चांगल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात आहात आणि तुम्हाला मतलब यू शूड कम फॉरवर्ड बोल्डली. आणि मला तेच अपेक्षा आहेत की पुढच्या कालावधीमध्ये पण तुमच्या शाळामधून आपके यहाँ ज्युनियर कॉलेजचे और आगे बडे बडे मोठे मोठी व्यक्ती येणार आणि तसेच मी कामना करून तुम्हाला शुभेच्छा देते. चला, थँक्यू. यानंतर ज्यांच्या संयुक्त विद्यमाने ही मॅरेथॉन यशस्वी झाली असे आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर शिवलिंग मेनकुदेळ साहेब यांना विनंती आहे आपण विद्यार्थिनींशी संवाद साधावा. शिक्षक वितरणासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थिनी बंधू आणि भगिनींनो, काल या स्पर्धेच्या निमित्तानं जेव्हा आपल्याला या ड्रेसचं वितरण करायचं होतं तेव्हा मी एका गोष्टीचा उल्लेख असा केलेला होता की आपण काही रोग जे आता कालबाह्य झालेले आहेत असं समजून चाललेलो होतो, पण गेल्या काही दिवसामध्ये सावंत मॅडम आमच्या कुंभार मॅडमना भेटले आणि अशा स्वरूपाचे एक मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करायची आहे. आणि त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे का आजही सातारा जिल्ह्यामध्ये काही कुष्ठरोग आपल्याला सापडत आहेत आणि अशा स्वरूपाच्या ज्या काही गोष्टी आहेत, अशा स्वरूपाचं ज्या काही रोग आहेत, आजार आहेत, या आजारापासून समाजाला परावृत्त करणं, त्यांच्यामध्ये एक जनजागृती निर्माण करणं या उद्देशाने ही स्पर्धा आपण आयोजित करतो आहे. मला सावंत मॅडमना मनापासून धन्यवाद या निमित्ताने मी देईल की अशा स्वरूपाच्या एका खूप चांगल्या उपक्रमासाठी या महाविद्यालयाची त्यांनी निवड केली. आमच्यातल्या विद्यार्थिनी काल अशी परिस्थिती निर्माण झाली की 100-200 विद्यार्थिनी यामध्ये सहभागी व्हावेत अशी अपेक्षा होती आणि तो प्रतिसाद इतका पुन्हा वाढला की त्यासाठी आपल्याला टी-शर्ट देणं पुन्हा थोडंसं कमी पडावं. म्हणजे याचा अर्थाच्या स्वरूपाचा की त्यामध्ये सहभागी घेणाऱ्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्या विद्यार्थिनी अतिशय उत्साहाने यामध्ये त्या सहभागी झाल्या आणि या कार्यक्रमासाठी या स्पर्धेच्या समारोपासाठी किंवा बक्षीस वितरणासाठी हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले. मी महाविद्यालयाच्या वतीनं आरोग्य विभागाचं, महाराष्ट्र शासनाचं आणि सर्व व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद त्यांना देतो. अशाच प्रकारचे उपक्रम, एक समाजाभिमुख अशा स्वरूपाची भूमिका
या विद्यार्थिनींच्या मध्ये निर्माण व्हायला पाहिजे, सामाजिक बांधिलकीची जाणीव या मुलांच्या मध्ये निर्माण व्हायला पाहिजे, ही भूमिका किंवा हे अशा स्वरूपाचे एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम आपण आज आयोजित केला. सर्व विद्यार्थिनींचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. कुणाला बक्षीस मिळेल हा भाग खूप माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा नाही आहे. त्याचं कारण असं की बक्षीस हा एक त्या स्पर्धेचा भाग होता, पण त्याच्याही पेक्षा पुढं जाऊन आपण समाजामध्ये काही एक सामाजिक विचार घेऊन त्या ठिकाणी पुढं जाण्याचा आपण प्रयत्न केला. ही खूप कौतुकास्पद अशा स्वरूपाची गोष्ट आहे. पुन्हा सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांना मनापासून धन्यवाद देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय कर्मवीर. अशा कार्यक्रमाला आला आणि आपण एक नारा घेतलेला आहे की हा सातारा जिल्हा आपण कुष्ठरोग मुक्त करणार आहोत. सगळेजण हा मेसेज स्प्रेड करणार आहेत. जास्त वेळ सगळेजण ज्याची वाट बघतायत मुली की आम्ही 16,000चे कॅश प्राइजेस आरोग्य विभागाकडून आम्हाला या कार्यक्रमासाठी आहेत. तर ज्या क्षणाची आपण उत्सुकतेने वाट पाहत आहात ते नंबर आपण डिक्लेअर करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा कॅश प्राइजेस संपवणार आहोत आपण. एक मेडल, कॅश प्राइज आणि प्रमाणपत्र असं त्याचं स्वरूप आहे. 14वा नंबर आहे जे 500 रुपयाचं बक्षीस आहे ते आमची विद्यार्थिनी आहे बीकॉम फर्स्टची कोमल संतोष मोहिते. नागराजन मॅडम यांच्या हस्ते बक्षीस देण्यात येत आहे. पुढचं बक्षीस 500 रुपयांचंच आहे. बीकॉमची प्रगती साबळे. आदरणीय सचिव साहेबांच्या हस्ते आम्ही हे बक्षीस प्रदान करत आहोत. परत एकदा बीकॉमचीच कन्या आहे. 500 रुपयांचं बक्षीस आहे. योगिता मोरे. योगितासाठी मोठ्या टाळ्या. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस प्रदान होत आहे. सहसचिव पवार साहेब. बीकॉम IT ही नवीन ब्रँच आम्ही सुरू केलेली आहे लास्ट इयर पासून आणि त्याच्या फर्स्ट इयरची विद्यार्थिनी आहे विशाखा घोरपडे. विशाखा घोरपडेला 500 रुपयाचं बक्षीस. बीकॉम थर्ड इयरची विद्यार्थिनी आहे वैभवी तिथाडे. तिलाही 500 रुपयांचं कॅश बक्षीस. मयुरी आवळे MCOM सेकंड इयर. 500 रुपये बक्षीस. 9th प्लेस. DSO तारळकर सरांच्या हस्ते आम्ही बक्षीस देत आहोत. BCA पार्ट फर्स्ट ची विद्यार्थिनी आहे ईशा पवार. ईशाचं अभिनंदन. डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे सरांच्या हस्ते आपण बक्षीस देत आहोत. बीकॉम फर्स्ट इयरची विद्यार्थिनी आहे नेहा काळे. संस्थेचे ऑडिटर डॉक्टर राजेंद्र मोरे साहेब यांच्या हस्ते बक्षीस देण्यात येत आहे. सिक्स्थ प्लेस आहे श्रुती चव्हाण. सिक्स्थ प्लेस मिळालेली आहे. श्रुतीचं अभिनंदन. सचिव साहेबांच्या हस्ते हे बक्षीस देण्यात येत आहे. मॅडम, मला सांगायला आनंद होतो की ही मॅरेथॉन आम्ही सगळ्यांसाठी ओपन ठेवलेली. आरोग्य विभाग, आमच्या महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि ह्या विद्यार्थिनी
तर मला सांगायला खूप आनंद वाटतो की आमचे एक मेंबर या काउंटमध्ये आहेत आणि खामकर सर, डॉक्टर खामकर सर, इकॉनॉमिक्स डिपार्टमेंट. येस सर, सरांसाठी जोरदार टाळ्या. मुलींच्या बरोबर शेवटपर्यंत ते पडलेले आहेत. 1000 रुपयांचं बक्षीस सरांना मॅडमच्या हस्ते आपण देण्यात येत आहे. नागराजन मॅडम ही बक्षिसं देत आहेत 1000 रुपये. 4th प्लेस आहे प्रणिता चव्हाण चौधरी. 1500 रुपयांचं 4th प्लेसचं बक्षीस आहे. अतिशय हुशार आमच्या महाविद्यालयाची शांत अशी विद्यार्थिनी प्रणिताला हे बक्षीस मिळत आहे. डॉक्टर विकास देशमुख साहेब यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात येत आहे. 2000 एक कॅश प्राइज मिळत आहे. BA सेकंड इयरची स्नेहा शेलार. स्नेहासाठी टाळ्या. MA पार्ट फर्स्टची प्रणाली जाधव ही 2ऱ्या क्रमांकाची दावेदार आहे. प्रणालीसाठी टाळ्या. सचिव साहेबांच्या हस्ते हे 3000 रुपये कॅश प्राइजचं बक्षीस आम्ही प्रदान करत आहोत. आणि या मॅरेथॉनची विनर आहे BA पार्ट 3rd ची अंजली लोटेकर. अंजलीला 4000 रुपयांची कॅश प्राइज मिळत आहे. अंजलीचं अभिनंदन आणि CO मॅडमच्या हस्ते आम्ही हे बक्षीस देत आहोत. मी मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करते. होती 10 वर्षापूर्वी सांगायला हरकत नाही. सगळे तुम्ही गुरुजन वर्ग आहात. हिडन केसेस म्हणतो आपण, लपलेल्या केसेस बाहेर, अर्ली डिटेक्शन अर्ली ट्रीटमेंट. इथं कुठंतरी आपण मार खात होतो. मग बोंधूबाबाकडे जायचं, बोंधूबाबाकडे जाऊन दाखवायचं की स्किनचा प्रॉब्लेम आहे आणि त्याला वाळीत टाकण्याचा कार्यक्रम असायचा. मग अशा परिस्थितीत 50 ते 60 केसेस फक्त 10 वर्षापूर्वी निघत होत्या सातारामध्ये. कारण एलिमिनेशन झालं आहे, इरॅडिकेशन झालं आहे. अशा पद्धतीचं फॉल्स त्या ठिकाणी कमिटमेंट केलं जायचं स्टेटवरून, जिल्हा किंवा राज्य लवकर फ्री दाखवण्यासाठी, बक्षीस घेण्यासाठी. मॅडम आम्ही हे सातारामध्ये होऊन नाही दिलं. मी ज्यावेळी चार्ज घेतला 2012ला असिस्टंट डायरेक्टरचा, त्यानंतर देशमुख सर आनंदानं सांगतो की आम्ही तुमच्या नेतृत्वाने काम केलं आहे की ह्याच जिल्ह्यामध्ये मी विदिन 2 इयर्स मी शासनासोबत भांडलो मॅडम की असं फॉल्स स्टेटमेंट तुम्ही देऊ नका की आपण इलिमिनेशन झाले, फ्री इरॅडिकेशन झाले. तर ह्या जिल्ह्यामध्ये कौतुकाला पात्र माझा अपंग स्टाफ खूप आहे मॅडम या ठिकाणी लेप्रोसीचा. आणि माझं जनरल हेल्थ सिस्टीम जी आपल्या नेतृत्वाखाली DHO म्हणून काम करतात सगळ्या DHOच्या अंडर, त्यांनी दरवर्षी 500 to 600 म्हणजे एवढ्या 500-600 केसेस आपण मॅडम शोधायला सुरुवात केली. आणि त्याचाच एक परिपाक म्हणजे आज आपण PR जरी वाढला असेल जिल्ह्याचा, पण दॅट इज गुड साईन फॉर अस मॅडम. आणि सातारा 2018, 2019, 2020 सातत्यानं पहिला नंबर आहे राज्यामध्ये, सातत्याने कंटिन्युअस फर्स्ट आहे डिटेक्शनमध्ये. त्यामुळे मला आवर्जून एकदा अभिमानानं सांगावंसं वाटतं मॅडम की आम्ही आपल्याकडे ब्रिफिंगला किंवा देशमुख सरांसारखे वरिष्ठ आहेत, आपले कलेक्टर सर आहेत, आम्ही आमची टीम घेऊन येणारच आहोत. कारण ह्यांना ऑनर हा आहे आणि जनरल हेल्थ सिस्टीमने चांगलं सहकार्य केलं या जिल्ह्यामध्ये. आपले जे DHO साईट जी आहे आपली, त्यांनी खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे. त्यामुळं धन्यवाद सगळ्या ताई लोकांना, तुमच्या गर्ल्सना सगळ्या स्पेशल थँक्स टू ऑर्गनायझेशन, सगळे जेवढी कमिटी कुमार मॅडमची होती आणि मनगमते सर तुमचंही स्पेशल धन्यवाद. कारण हा मेसेज चांगला जाणार आहे आता जिल्ह्यामध्ये. आम्ही शोधत असतो की कुठले स्कूल्स कॉलेजेस आहेत मॅडमच्या नेतृत्वाखाली, आणि ते आम्हाला चांगलं एक इन्स्टिट्यूट ज्याचं जाळं अख्खा महाराष्ट्रामध्ये भारतभर म्हणायला हरकत नाही. वन ऑफ द बिगेस्ट इन्स्टिट्यूट इन इंडिया आपलं जे म्हणतो आपण करुणी भाऊराव पाटीलांचं जे आपण जे कर्मस्थान आहे या ठिकाणी आपण बोलतोय. त्यामुळे मी पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही या ठिकाणी आला आणि प्रोत्साहन दिलं आणि ह्या अवेअरनेसचा एक महत्त्वाचा कार्यक्रमामध्ये तुमचा हातभार लागला सगळ्यांचा, त्याबद्दल विशेष धन्यवाद. जय हिंद. लेप्रेसी फ्री सातारा, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. चट्टा